झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. धुळे जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई करत दहशत माजवण्याच्या उद्देशाने गावठी कट्टा विक्री करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. 7 एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. 6 एप्रिल रोजी मुंबई आग्रा महामार्गावरील एका ठिकाणी सापळा रचून पोलिसांनी 29 वर्षीय राहुल पांडुरंग पाटील याला शिरपूर येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक देशी बनावटीचा गावठी कट्टा, पिस्तूल आणि एक जिवंत कारतूस असा एकूण 41,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात आरोपी हा गावठी कट्टा विक्रीसाठी घेऊन आला असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.